चायनाच्या बीजिंग मधले. ह्याच्यावरती मी क्लिक करते तर हा सलून मला इथे दिसतो. चायना मध्ये कम्युनिकेशन कम्युनिकेशन और मार्केटिंग, ठीक आहे, मार्केटिंगसाठी लोक कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यूज करतात. तर जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग ही स्किल येत असेल आणि जर तुम्ही व्यवसायिकांसाठी ॲडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स, मार्केटिंगसाठी ब्रॉचर्स अशा भरपूर सोशल मीडियावरती पोस्ट करण्यासाठी डिजिटल ग्राफिक्स जे असतील तर ते बनवू शकत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही भारतामध्ये राहून भारताबाहेरची लोक जिथे करन्सी आपल्यापेक्षा जास्त आहे म्हणजे डॉलरमध्ये आहेत, कारण बघा आपला त्यांचे 95 रुपये 96 रुपये म्हणजे आपला 1 रुपया असतो. त्यामुळे कम्पॅरेटिव्हली बाहेरच्या देशांमध्ये इन्कम जो असेल तर तो जास्त असतो. तर जर तुम्हाला बाहेरच्या देशातले क्लायंट्स घ्यायचे असतील, इंटरनॅशनल क्लायंट्स घ्यायचे असतील तर ते कशा पद्धतीने घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये दाखवणार आहे. पण याच्यासाठी सुद्धा काही नियम आहेत, काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ज्या की मी तुम्हाला थ्रू ऑफ द व्हिडिओ डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. फक्त तुमची स्किल जी असेल तर ती प्रॉपर असायला हवी. छान पद्धतीमध्ये तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंटचे जे काय पोस्टर्स असतात, इंस्टाग्रामचे पोस्ट असतात, ब्रॉचर्स असतात तर ते बनवता आले पाहिजे क्लायंटच्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंगली. तर नक्कीच तुम्ही इंडियापेक्षा एक 4 ते 5 पटीने जास्त पैसे जे असतील ना तर ते कमवू शकताय. तर कुठलाही वेळ वाया न घालवता लगेचच मी तुम्हाला माझ्या कम्प्युटरची स्क्रीन दाखवते ज्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर तुमचा जो डिव्हाइस तुम्ही वापरताय, जर तुम्ही कम्प्युटर वापरताय किंवा जर तुम्ही मोबाईल वापरताय, मी मोबाईलचं सुद्धा एक लास्टला तुम्हाला दाखवेन की मोबाईलमध्ये हे कसं करायचं, कारण जे इथे दाखवते ते सेम मोबाईलमध्ये आहे, फक्त कम्प्युटरची स्क्रीन मोठी आहे त्यामुळे मी तुम्हाला कम्प्युटरवरती दाखवते. तर इथे तुम्हाला ना सिम्पली वरती काय सर्च करायचं, गुगल मॅप्स. मोबाईलमध्ये एक स्पेशल ऑप्शन असतो तुमच्याकडे, गुगल मॅप्स नावाचा एक ऍपच असतो जे मी तुम्हाला दाखवेनच लास्टला कुठे असतो. तर ही आहे माझी लोकेशन. मी राहते कोल्हापूरमध्ये. भरपूर जणांचे प्रश्न असतात की तू कुठे राहतेस, तर मी राहते कोल्हापूरमध्ये, छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये, आई अंबाबाईच्या नगरीमध्ये, कोल्हापूरमध्ये राहते इथे. सॉरी. आता बघा मला काय करायचंय, मी कुठे राहते, मी कोल्हापूरमध्ये राहते, पण बघा संपूर्ण जग माझ्या एका क्लिकवरती मला मिळतं. ठीक आहे, मी एक बटन दाबला की संपूर्ण जग जे असेल तर संपूर्ण जगाचा जो काही नकाशा असेल तर तो मला मिळतो. जसं की वेगवेगळे इथे तुम्हाला कंट्रीज जे असतील तर ते बघायला मिळतात. चेक करा. ठीक आहे, पोलंड आहे, इटली आहे, फ्रान्स आहे, हे एशियातले आहेत. ठीक आहे, चेक करा. केनिया आहे. थोडंसं लोडही होतंय ते, आय थिंक गुगल मॅप्स लोड होतंय. पूर्ण मॅप जो असेल तर तो हा आफ्रिका आहे, हा आपला इंडिया आहे बघा इथं. इथे वरती तुम्हाला साऊथ आफ्रिका वगैरे हे भरपूर देश जे असतील तर ते दिसतात. एक मिनिट. ओके, लोड झाले बघा सगळे. ठीक आहे, इथे बघा हा एक वेगळा आहे ज्याच्यामध्ये पेरू वगैरे जे देश तुम्ही ऐकले असतील तर ते तुम्हाला दिसतात. नॉर्थ अमेरिका, अमेरिका या साईडला येते बरोबर. इथे जपान आहे, इथे इथे साऊथ कोरिया आहे. खूप लांब आहेत आपल्यापासून. हे बघा इंडिया कुठे आहे, जपान कुठे आहे, साऊथ कोरिया आहे, चायना, मलेशिया, इंडोनेशिया हे सगळे देश. नाही, आपण ह्या साईडला आलो, 360 डिग्रीला आलो. ठीक आहे, तर हे सगळे देश जे असतील तर ते आपल्याला इकडे अवेलेबल होतात. इथे बघा कॅनडा दिसतोय. ठीक आहे, असं तुम्हाला फक्त एक मिनिट मी थोडस झूम आउट करते म्हणजे व्यवस्थित तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या दिसतील. तर हे पूर्ण जगाचा नकाशा जो काय असेल तर तो आपल्याकडे इथे अवेलेबल आहे. ठीक आहे, फुल 360 डिग्रीला हा जो असेल तर तो तुम्हाला आता दिसतो. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला टार्गेट करायचं हा युके आहे बघा. ठीक आहे, इथे बघा चेक करा, वरती दिसतं तुम्हाला सगळं. रशिया आहे. ठीक आहे, तर हे सगळे कंट्रीज आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही टार्गेट करू शकताय. आता कोणाला टार्गेट करायचं यांच्यातल्या, तर हा थोडासा रिसर्चचा भाग आहे जो की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये देईन तुम्हाला की एक्झॅक्टली कुठल्या देशाला टार्गेट केलात आणि कुठल्या मेथडनी. कारण आपण व्हॉट्सअप वापरतो तर सगळ्याच देशांमध्ये व्हॉट्सअप आहे असं नाही. ठीक आहे, आपण इंस्टाग्राम वापरतो तर सगळेच देश इंस्टाग्राम वापरतात, त्यांचं बेसिक मोड ऑफ कम्युनिकेशन असं नाही. तर मोड ऑफ कम्युनिकेशन काय असलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये जे असतील तर त्या मी सांगेन. किंवा मग कुठल्या देशाची करन्सी चांगली आहे, कुठल्या देशामध्ये जास्त रिक्वायरमेंट आहे, तर त्याही गोष्टी ज्या असतील तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करेन. ठीक आहे, आता गुगल मॅप्समध्ये इथे तुम्ही गेलात, आता तुम्हाला कोणाला टार्गेट करायचंय
आता आपण बघा जसं की मी हिस्ट्रीमध्ये काही सर्च केलं होतं नाही, पण ते रिमूव्ह झालंय. चायना. ठीक आहे. आपण कन्सिडर करूयात की आपल्याला चायनाला टार्गेट करायचं. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला सलोन इन चायना. नाही, एक तर सगळ्यात पहिलं आपल्याला चायनामधले सिटीज जे काही असतील तर ते एकदा चेक करावे लागतील आणि मग त्याच्यानंतर आपण ते टार्गेट करू शकतो. तर बघा, पहिला शहरं जर घेतली चायनाची सॉरी, ही बघा. म्हणजे जसं कसं आपला भारत आहे. ठीक आहे. मग भारतामध्ये महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये मी कोल्हापूर, पुणे, नाशिक, नागपूर अशी जर तुम्ही शहरं घेतलीत, त्यांची एक लिस्ट घ्या. ठीक आहे. तुम्ही ChatGPT ओपन करा. गिव्ह मी लिस्ट ऑफ सिटीज इन चायना. बघा, शहरांची नावं आलीत. ठीक आहे. स्पेशली मला जर बीजिंग मधली हवी असेल तर मी इथे काय सर्च करेन, सलोन्स इन बीजिंग चायना असं सर्च करेन मी स्पेसिफिकली. ठीक आहे. तर मला ते सलून्स आले बघा, बीजिंग देशातले, बीजिंग शहरातले, चायनाच्या बीजिंग मधले. ह्याच्यावरती मी क्लिक करते तर हा सलून मला इथे दिसतो. ठीक आहे. आणि या सलूनचे सगळे डिटेल्स, त्यांचं लोकेशन आलं, बऱ्याच गोष्टी ज्या असतील ना तर त्या तुम्हाला दिसतील. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स असतात, त्यांचा मेल आयडी असतो, तर बऱ्याच गोष्टी ज्या असतील तर त्या इकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती शेअर केलेले असतात. ठीक आहे. बघा, हा त्यांचा इंस्टाग्रामचा आयडी आहे, वेबसाईट आहे. ठीक आहे. आणि मग तिथे तुम्ही त्यांना, हा वी चॅट आहे बघा त्यांच्या इथे. आपण जसं व्हॉट्सअप वापरतो ना, तर इथे बघा वी चॅटचा नंबर दिलाय, जो की तुम्ही यूज करू शकताय. ठीक आहे. चेक करा, कारण आपला कसा कॉन्टॅक्ट नंबर असतो तर तसा नंबर नाही आहे, वी चॅटचा नंबर आहे. तर एखादा तुम्ही ओपन केलात की मग डिटेलमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स जे असतील तर ते मिळून जातात. वेबसाईट आहे, स्पेशली जर वेबसाईटवरती क्लिक केला तर अजून जास्त इन्फॉर्मेशन पर्टिक्युलरली त्या सलून बद्दल जे असेल तर ती तुम्हाला मिळेल. ठीक आहे. म्हणजे अबाउट अस मध्ये गेलात तर सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या तुम्हाला तिकडे बघायला मिळतील. खाली तर अबाउट असचं सेक्शन नाहीये आणि ही लँग्वेज मला कळत नाहीये. जस्ट इथे तुम्हाला मोबाईल नंबर आणि इंग्लिश लँग्वेज येणं महत्वाचं आहे. ठीक आहे. वेबसाईट वरती नाहीच आहे, डिटेल्सच नाही आहेत. ठीक आहे. म्हणजे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे असतील तर ते ऍड केलेले नाहीये. चेक करूयात. इंस्टाग्राम अकाउंट वगैरे जे असतील तर ते त्यांनी इकडे अटॅच केलेले असतात. ठीक आहे. तर चेक करा. ठीक आहे. तुम्हाला मिळालं, त्यांचा आयडी मिळाला, ज्याच्यामध्ये जर तुम्हाला इंस्टाग्रामचा आयडी मिळालाय मोबाईलमध्ये तर तुम्ही सिम्पली त्यांना इंस्टाग्रामला डीएम करू शकता, जे की बेस्ट आहे. इंस्टाग्राम मोस्टली सगळीकडे वापरलं जातं. इंस्टाग्रामवरती तुम्ही त्यांना मेसेज करू शकताय. इंग्लिशमध्ये करा मेसेज. ठीक आहे. जे काही कॉन्व्हर्सेशन असेल तर ते कंपल्सरी सगळं कॉन्व्हर्सेशन तुम्ही इंग्लिशमध्येच ठेवा. ठीक आहे. हा झाला फर्स्ट सलोन. हा झाला सेकंड सलोनच टार्गेट करते मी. चेक करते. तर इथे यांचा पर्टिक्युलरली मोबाईल नंबर दिलेला आहे. ठीक आहे. सिम्पली कॉपी करू शकता आणि व्हॉट्सअपला आहे का चेक करू शकताय. आणि वी चॅट नावाचा एक ऍप आहे, तोही तुम्ही चेक करू शकताय. पर्टिक्युलरली इथे मी थोडंसं दाखवतेच तुम्हाला, कारण अर्धवट माहिती दिली तर काय उपयोग नाही त्याचा. मी इथे विचारते ChatGPT ला, चायनामध्ये कम्युनिकेशन कम्युनिकेशन और मार्केटिंग. ठीक आहे. मार्केटिंगसाठी लोक कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यूज करतात. ठीक आहे. मी ChatGPT ला विचारलं की चायनामध्ये लोक काय सर्च करतात, तर बघा WeChat वापरतात. त्याने मला सांगितलं, जसं की मी तुम्हाला मगाशी दिलं होतं WeChatचं. तर WeChat तुम्ही इन्स्टॉल करा. प्ले स्टोअरला असणार आहे WeChat, तो इन्स्टॉल करा. हे वेगवेगळे त्यांचे ऍप्लिकेशन्स आले, पण यातला मला तर माहिती आहे WeChat आहे. ठीक आहे. WeChat बेस्ट आहे, मेल बेस्ट आहे, इंस्टाग्राम डीएम बेस्ट आहे. ठीक आहे. WeChat ऑफिशियल अकाउंट तुम्ही ओपन करू शकता. व्हॉट्सअप WeChat, इंडियामध्ये व्हॉट्सअप आहे ना, तर तिकडे WeChat आहे. तर हे तुम्ही चेक करा एकदा. इंस्टाग्रामच्या ऐवजी हा एक ऍप आहे तर तो ते वापरतात, रेड नावाचा. ठीक आहे. तर त्यांचे ऍप्लिकेशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे दिसून जातात. तर WeChat बिझनेस कम्युनिकेशन किंवा कस्टमर सपोर्टसाठी असतं. व्हिडिओ मार्केटिंगसाठी ते डॉयोइन असा म्हणून एक ऍप आहे, तर तो यूज करतात. ते तुम्ही चेक करू शकता. एज्युकेशनल आणि लॉंग कॉन्टेंट फॉर्म, हे काय आपल्याला नको, आपल्याला मेन काय बिझनेस कम्युनिकेशनच हवं आहे. तर त्यासाठी WeChat बेस्ट आहे. WeChat तुम्ही इन्स्टॉल करा आणि WeChat वरून हा जो काही नंबर असतो ना तर त्याच्यावरून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. आता कॉन्टॅक्ट काय करायचं की इथे मी दाखवते तुम्हाला कॉन्टॅक्टही काय करायचं, तेही खूप महत्वाचं आहे ना. मेसेज नंबर तर मिळाले तर काय लिहिणार त्यांना, तर
मला सलोन साठी एक मेसेज फॉर्मॅट हवा आहे. ॲज अ ग्राफिक डिझायनर. ठीक आहे. असं मी लिहिते. इन मराठीमध्ये इंग्लिशमध्ये हवाय. इंग्लिशमध्ये. ठीक आहे. अजून काही एक्स्ट्राचे प्रॉम्प्ट दिली, डिटेलचे प्रॉम्प्ट दिली तर तेही ते तुम्हाला देईल. Hello, I'm professional graphic designer and I help salon create attractive social media posts, promotional banners, offer creative price lists, branding materials that attract more customers. If you are looking to make your salon's social media look more professional and engaging, I would love to help. I would be happy to design a sample post for your salon. Looking forward to connecting with you. Thank you. Perfect message बनवलाय. कॉपी करा आणि पाठवा. हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये रिगार्ड्स क्षितिजा भाट, ग्राफिक डिझायनर, माऊली बिझनेस असं ते आलंय. तुमचं पोर्टफोलिओची लिंक वगैरे असेल तर पोर्टफोलिओची लिंक पण तुम्ही इकडे पाठवू शकता, जो की तुम्ही कॅनवावरती बनवून घेऊ शकताय तुमचा पोर्टफोलिओ. तो कसा बनवायचा तर ते माहित नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुने जे काही व्हिडिओज असतील तर ते लगेचच ग्राफिक डिझायनिंगची एक प्लेलिस्ट आहे तर ते लगेचच बघायला जे असेल तर ते सुरू करा. सगळ्या डिटेल्स जे असतील तर तुम्हाला इकडे मिळून जातील. सोबतच तुम्ही इथे तुमचा इंस्टाग्रामचा आयडी जो असेल तर तो सुद्धा इकडे तुम्ही टॅग करू शकता. जर चांगले सबस्क्रायबर्स असतील तर करा, नसतील तर नका. म्हणजे 1000-1500च्या पुढे असतील तर करा आणि तुमचं ते व्यवस्थित मेंटेन तुम्ही केलं असेल तर करा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघूयात आपण पुढचं. ठीक आहे. असं सगळं तुम्हाला मिळून जाईल. चायनामध्ये हवं होतं ना म्हणून चायनामध्ये दिलं. आता कोणतं सिटीज इन UK, युनायटेड किंगडम्स मधल्या सिटीज बघूयात. म्हणजे चायना सोडूयात आता, दुसऱ्या बघूयात. मँचेस्टर आहे. कंट्रोल-C इथे. आता जसं की मी इथे देते बघा, सलोन्स आहेत मँचेस्टर UK मधले सलोन्स जे असतील तर ते आले. ठीक आहे. पण तुम्हाला इंग्लिश भाषा जी असेल ना तर ती व्यवस्थित आली पाहिजे. कम्युनिकेशन स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहेत कारण इकडे तुमची लँग्वेज बॅरियर आहे. त्यामुळे जर तुम्हाला इंटरनॅशनल डील करायचं असेल कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. जर इंटरनॅशनली तुम्हाला बोलायचं असेल लोकांसोबत तर इंग्लिश एक इम्पॉर्टंट लँग्वेज आहे. जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर आजच माऊली अकॅडमी सोबत कॉन्टॅक्ट करा. कारण आपल्या इंग्लिशची जी काय बॅच आहे तर ती ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये सुरू होतीये आणि 1.5 महिना चालणारा इंग्लिशची बॅच. डिटेलमध्ये तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन जे आहे, बिझनेससाठी कसं वापरायचं, लोकलसाठी कसं वापरायचं, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. त्यामुळे इंग्लिश जर शिकायचं असेल तर आजच जो काही खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती सिम्पली तुम्ही स्पोकन इंग्लिश म्हणून मेसेज करा. हा बघा नंबर आला UK मधला. ठीक आहे. तर इथे तुम्ही हेही विचारू शकता की UK मध्ये कोणते हे वापरतात, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जे असतील तर ते यूज करतात. किंवा बघा ईमेल. ठीक आहे. मेल सगळीकडेच वापरतात तर मेल करून ठेवा, तो बेस्टच आहे. मेल करा, इंस्टाग्राम वरती सुद्धा पाठवा आणि मग त्यांचे स्पेसिफिकली जे जे ऍप्लिकेशन असतात ते, कारण नंबर पण वेगळाच आहे, इथे सिम्पली कॉपी करायचा. व्हॉट्सअपला चेक करा, कारण मोस्टली जे कंट्रीज व्हॉट्सअप वापरत नाहीत ना तर त्यांना काही जण वापरतात पण ते मग लेट रिप्लाय देतात किंवा मोस्टली ही देतही नाहीत. मी माझे एक्सपिरियन्स म्हणून सांगते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जे जे तुमचे हे आहेत, जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ते जास्त वापरतात तर त्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर तुम्ही करा. ठीक आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला कंपल्सरी प्रोफेशनलच काम करावं लागेल. ठीक आहे. अगदी तुम्ही 2-3 तास देताना तर प्रोफेशनल काम करा. थोडंफार टाइम व्यवस्थित मॅनेजही करावं लागेल त्यांच्या कंट्रीच्या अकॉर्डिंगली. आता थोडंफार करायचं आहे, जास्त पैसे कमवायचे म्हटल्यावर तितकी चेंजेस तर तुम्हाला स्वतःमध्ये करायलाच हवे. ठीक आहे. हे बघा, जितकं तुम्ही सर्च करताय तर तितकं मिळून जाते. सगळे नंबर, सगळे कॉन्टॅक्ट जे असतील तर ते सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. सगळे जे डिटेल्स असतील तर ते सेव्ह करून ठेवा. नाहीतर असं नको व्हायला की एकदाच नंबर घेतला, एकदाच त्याला पाठवलं तर झालं. फॉलोअप पण खूप महत्वाचं आहे आणि फॉलोअपसाठी तुमच्याकडे तो नंबर सेव्ह असणं, ते मीडियम सेव्ह असणं खूप इम्पॉर्टंट आहे. एक वही घाला सुरुवातीला, किंवा मग तुम्ही कम्प्युटरमध्ये काय वापरत असाल, एक्सेल वगैरे, तर ते यूज करा. त्या अकॉर्डिंगली तुमचं काम जे असेल तर ते चालू करा. तर हे होते कम्प्लीट ट्युटोरियल. ठीक आहे. आणि मोबाईलचा पार्ट जो आहे तर तो आता आपण चेक करूयात. व्हिडिओ कशी वाटली, चांगली वाटली का, प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा. कारण तुमचे जे हे असतात, तुमचे जे रिव्ह्यूज असतात तर ते मला मोटिवेट करतात अजून छान छान कॉन्टेंट जो असेल तर तो डिलिव्हर करायला.
जर तुम्हाला मोबाईलवरून गुगल मॅप्स ओपन करायचं असेल तर तुमच्या सगळ्यांच्या फोनमध्ये बघा असं गुगल नावाचा एक ऑप्शन असतो, जिथे इथे तुम्हाला मॅप्सचा जो काही सेक्शन असेल तर तो मिळून जातो. गुगल मॅप्समध्ये आलात की इथे डायरेक्टली जायचं आणि सर्च करायचं. आता बघा हे माझं सेमच ह्याला आहे, लॅपटॉपला कनेक्ट आहे, त्यामुळे रिसेंटमध्ये ते दिसतं. इथे डायरेक्टली जाऊन तुम्ही ते जे असेल तर ते सर्च करा. जसं की मी इथे देतेय सलोन्स इन मँचेस्टर UK. ठीक आहे, चेक करा. UKचे जे काही सलोन्स असतील तर ते मला मिळतील. प्रॉपरली जो सलोन हवा आहे पहिला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर त्यांचे साईट्स व्हिजिट करायचे, त्यांचे डिटेल्स घ्यायचे, सगळे मोबाईल नंबर्स कुठे आहेत ते घ्यायचे. व्हॉट्सॲपवरती पण आहेत ते ॲक्टिव्ह, डायरेक्टली व्हॉट्सॲपला तुम्ही जाऊ शकताय. या फोनमध्ये माझ्या व्हॉट्सॲप ॲक्टिव्ह नाही आहे, त्यामुळे ते पुढे जाऊन एरर येईल. पण हे तुमच्या लक्षात आलं की व्हॉट्सॲपलाही तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने तुम्ही त्यांना जो मी मेसेज तुम्हाला दाखवलेला आहे तर तो ड्रॉप करून ठेवू शकता आणि त्याच्या अकॉर्डिंगली नंतर मग 1 महिन्यानी वगैरे तुम्ही त्यांना फॉलोअप मेसेज जो असेल कंटिन्युअसली 1 महिन्यांनी फॉलोअप मेसेज जो असेल तर तो तुम्हाला द्यायचा आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कॉमेंट करून नक्कीच सांगा, कारण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. कारण आपल्याला माहितीच नसतं की अशाही गोष्टी असतात आणि स्पेशली महिलांना, स्टुडंट्सना या गोष्टी माहिती नसतात. म्हणजे जे लोक या फील्डमध्ये नवीन राहतात त्यांना माहिती नसतात. त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने क्लायंट सर्च केलेत, क्लायंट हंटिंग केलं तर नक्कीच तुम्हाला इंटरनॅशनल क्लायंट्स जे असतील तर ते देखील मिळू शकतात आणि तुम्ही त्यांच्यासाठी काम करू शकताय. फक्त एकच गोष्ट आहे, पेशन्स, कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. मी आज मार्केटिंग केली, आज मी एक 10 लोकांना ऍडव्हर्टाइजमेंट पाठवली, उद्या 10 पाठवली, परवा 10 पाठवली. मी 1 महिना केलं आणि मला काही रिस्पॉन्स येत नाही म्हणून जर मी थांबले तर तसं चालणार नाही. तुम्हाला कंटिन्युअसली तुमची मार्केटिंग ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती कंटिन्युअसली चालू ठेवायची आहे. 6 महिने 1 वर्ष लागतं कुठलाही बिझनेस जो असेल तर तो प्रॉपरली सेट होण्यासाठी आणि मग जास्तीत जास्त त्याचे रूट्स जे असतील ना तर ते पसरण्यासाठी. त्यामुळे मला तो जो वेळ आहे ना तर तो दिलाच पाहिजे त्या पर्टिक्युलरली कामासाठी. आणि त्याचसोबत तुम्ही इंटरनॅशनल प्लस आपले जे काही लोकलचे क्लायंट्स, लोकलचे म्हणजे तुम्ही इंडियातले क्लायंट्स जे असतील, ज्या पद्धतीने हे क्लायंट्स बघितले त्या पद्धतीने तुम्ही ते क्लायंट देखील फाइंड जे असेल तर ते करू शकता आणि तुमचं काम जे असेल तर ते सुरू करू शकता. सुरुवातीला एक 5 ते 10 क्लायंट्स जरी मिळाले तरी इझिली तुमचं जे काही एक बेसिक इन्कम जो असेल तर तो तुम्ही जनरेट करू शकताय. पण त्यासाठी प्रॉपर कॉन्टेंटची स्ट्रॅटेजी, प्रॉपर म्हणजे आज काय पोस्टिंग, तुमचे सोशल मीडिया मार्केटिंग पण खूप महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती काय पोस्ट करताय, कारण तुमचं सोशल मीडिया बघून सुद्धा भरपूर क्लायंट्स जे असतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. फक्त व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटीवरती डिपेंड राहू नका. जास्तीत जास्त कॉन्टेंट बनवा, नॉलेज द्या, टिप्स द्या लोकांना आणि तुमचे जे काही सोशल मीडियाचे अकाउंट्स असतील ना तर ते व्यवस्थित सेटअप करा. याच्यावरती जर डिटेल व्हिडिओ हवा असेल ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन की ॲज अ ग्राफिक डिझायनर तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवरती कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या पोस्ट करायला हव्या. तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, गरजू लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवा. आणि जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग पर्सनली माझ्याकडून शिकायचं असेल, सोशल मीडिया मार्केटिंग पर्सनली माझ्याकडून शिकायचं असेल, व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल तर सध्या आपला आषाढी एकादशी निमित्त एकाच कोर्सच्या फीजमध्ये तुम्हाला 4 कोर्सेस, ज्याच्यामध्ये कॉन्टेंट क्रिएशनमध्ये ग्राफिक्स, सोशल मीडिया मार्केटिंग, व्हिडिओ एडिटिंग, त्यानंतर युट्यूबचा डेडिकेटेड मास्टर क्लास जो आहे तर हे सगळं शिकायला मिळते. सोबतच मार्केटिंग जे मी आता तुम्हाला सांगते एका छोट्याशा व्हिडिओमध्ये, याचे कम्प्लीट डिटेलमध्ये कोर्स जो असेल तर तो बनवलेला आहे. त्यामुळे जर नक्कीच तुम्हाला शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही जो काही डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आणि इथे सुद्धा नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. नवीन बॅच 31 जुलैला सुरू होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी, जसं की आमच्याकडे पूर्ण असा एक प्लॅनर आहे की पहिल्या दिवशी काय शिकवलं जाणार, दुसऱ्या दिवशी काय शिकवलं जाणार, याच्या अकॉर्डिंगली सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या आम्ही प्लॅन करतो. 30 दिवसाचा बनवला होता ऍक्च्युली. ठीक आहे, कोर्स 30 दिवसाचा बनवला होता, पण कोर्स सुरू केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की स्टुडंट्सना थोडं जास्त अजून डिटेलमध्ये शिकवण्याची गरज आहे. त्यामुळे हा जो कोर्स आहे तर तो आम्ही 1.5 महिन्याचा केलेला आहे. त्यामुळे भरपूर गोष्टी रेकॉर्डिंग्स मिळतात सगळे. जरी तुमच्याकडे फॅमिलीचे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तुम्ही नाही अटेंड करू शकत लाईव्ह, तरी सगळे रेकॉर्डिंग्स तुम्हाला मिळतात. डाऊटसाठी सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत सपोर्टची टीम अवेलेबल असते. तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता.
तर जर नक्कीच तुम्हाला एनरोल करायचं असेल तर डिटेलमध्ये जो नंबर दिलेला आहे तर त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, छान वाटला का, आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती हवाय ते मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू. बाय.